मैं या बेड में बकरियों के बच्चे आ गए. संध्याकाळची वेळ झाली, लाईट आली, लाईट नव्हती. इथं कांद्याचं शरीर कांदे लावले, त्याच्यामध्ये चालू आहे स्प्रिंकलर. अंगणामध्ये शेणाचा सडा टाकून तुला गाड्या पण उभे आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळची वेळ झालेली आहे, ब्रश करून बसलोय मी. पप्पा अंघोळ करत आहे. पप्पांना मी तात्या म्हणतो, तात्या अंघोळ करतो. आत्या आणि काकूची झाली, आत्या आलेल्या घरी. आज 3 बुकिंग होती, एक धुळ्यासाठी, एक नाशिकसाठी आणि एक वैजापूरसाठी. तिन्ही कॅन्सल झाली. एक बुकिंग घरी चालली आणि एक कॅन्सल होत चालली. काय प्रॉब्लेम झाला हा ना. चला तर मी आता ब्रश केला, चहा घेतो, मी अंघोळ करतो आणि गाड्यांना कपडा वगैरे मारून. दासला भेट जाय. आईने बनवली चहा. आत्या बसल्या, तऊ झोपलेली आमची. मांजर आलं, बसलं मांडीवर. आम्ही घेतो चहा बिस्किट. किट्या बटर आणि बिस्किट आहे. याला वास आला आहे बघा, कसं येड्यात निघलं. गरमागरम चाय बिस्किट पण तिथं भिजून दिलं पहिले जरा. मी बी सकाळी लगेच चालले या कमाल वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन आता मी गाड्यांना कपडा मारतो आणि माझ्याची पूजा करून घेतो. पूजेसाठी फुल तोडूया सगळे. गुलाबाचे पण फुलं संपले, हजार मोगराचे संपले. गावामध्ये आरती चालू आहे. ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. मध्ये मी फुल वाहून अगरबत्ती लावून झालेलं आहे महादेवाला. आता जुन्या गाडीतलं पूजा करू. ओम पिनाकेश्वराय नमः. हर हर महादेव. बघा, नव्या गाडीतल्या महादेवाची पूजा झाली आणि इथं पण झालेली आहे. शंकराचा फोटो आणि गणपती बाप्पाचा फोटो आहे. कांद्याची पात बनवायला सुरुवात केली आणि बाजरीच्या भाकरी बनवणार आहे काकू. आणि भाची बघा, आत्या भाचीला मेकअप करते. भाचीने आत्ताच आंघोळ केली. चला तर मला आता एक लेबर लागले, लेबर सोडायला जाऊया. भाजीचं मेकअप बघा. त्या तवचा भांग फाडतोय, फुगा पाडून दे म्हणती. तव लेबर सोडायचं आहे वावरामध्ये. 300 रुपयाचं आहे. 4-5 किलोमीटर पुढे रनिंग बसून गावात जाणे, लेबर येणे, वावरात सोडणे, घरी येणे. 300 रुपयाचे 100 रुपयाचे गॅस मेंटेनन्स पकडून 200 रुपयांना भरायचं सगळे आपल्याला. चाललंय लेबर सोडायला. जुनी गाडी इकडं आहे गाव. सगळे लेबर दिलं सोडून कांदे काढायला बैल इकडं होता. रस्ता थोडासा खराब होता, दमाने यावं लागलं फक्त. जाऊद्या, पण सकाळी 300 रुपयाचं लेबर होऊन गेलं. ह्याचे पान दिला रस्ते राहत. आपणीचं बिल्लू बघा किती जोरात पळत गेलो तिकडं. काळ्या गेला पलीकडे गेला. लेबर सोडून आलो मी सकाळी. तर घरी आला आता करतोय आम्ही सगळेजण जेवण. जेवणात हे कांद्याची पात, खीर, खाऊ, गव्हाच्या पोळ्या, भजे, पेढे खावायचे. काकू, तऊ, आत्या आणि मी, आम्ही आता सगळे जेवण करतोय. आता मी जेवायला बसतो नाही, आता बसतो. बघा मांजराची पिल्ला बी आहे. तऊ बघा
आता जेवण वगैरे झाले. आता मी चाललोय नवी गाडी घेऊन गावात राहून. बघूया काही आज वर्दी भेटली तर. आज 2-3 वर्द्या होत्या पण 2-3 कॅन्सल होऊन झाल्या. जाऊया बघूया जोडीदार आलेले त्यांना भेटूया. जोडीदार आले होते गावात त्यांना भेटलो आणि बस स्टॉपवर होतो तर मला बस स्टँडवरूनच भाडं भेटलं. भांगशीगडला जायचं आहे. परमानंद गिरीजी महाराजांकडं 6 शीट आहे त्यांना घेऊन चाललो आहे मी आता. मी खराब रस्ता सोडून आता आलो हायवेवर. चौडीवर सप्ताह असतोच यांना प्रवचनासाठी तारीख देण्यासाठी जायचं आहे भांगशीगडाला. चला तर जाऊया गडाकडे. बघा समोर आहे भांगशीगड. गावापासून 60-65 किलोमीटर असं बसून जाईल अंतर. पोचत झालो. हे बघा हा आहे भांगशी मातेचा गड आणि खालीच परमानंद गिरीजी महाराज यांचा आश्रम आहे. ह्या उजव्या साईडला गोशाळा आहे आणि इथलं थोडं रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा आम्ही पोचलोय. 6 शीटा घेऊन आलो तुम्ही गावातून. चला तर जाऊया आधी महाराजांचं दर्शन वगैरे करूया. आता आम्ही चाललोय. हे बघा इथं मंदिर आहे. त्यांची इथं गादी आहे मोठी. मंदिर आहे बघा. नवीन काम झालेलं आहे इथं सगळं. तर दर्शन वगैरे केलं बाबाजींचं. गावाकडची माणसं दर्शन करतात. बाबाजी सगळ्यांना प्रसाद देतात. मला पण दिला आहे प्रसाद त्यामध्ये. बघा इथं आहे बाबाची कुटी, बाबाची गादी आहे. तर आता इथं अशा शाळा पण आहे बाबाजींची. 10वी ते 12वी पर्यंत आहे. बाबाजी आले आता. दुर्गा मातेचं दर्शन घेऊन बाबाजी थोडंसं इथं मुलांना ज्ञान देईल. आपण तारखेविषयी बोलू. आरती चालू आहे आता. वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी पुण्यकर्म केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे. केला आरती वगैरे झाली आता. तर बघा मुले चालले जेवणाकडे बाबाजींचं दुर्गा मातेचं दर्शन घेऊन. तर आम्ही आलो होतो परत कुटियावर तारखेविषयी बोलायला. तर तारीख झालेली 19 मार्चला म्हणलो होतो पण मग गुढीपाडवा आहे त्या दिवशी. बाबाजींना त्या दिवशी खाली नव्हती तारीख. तर 18 मार्च अशी तारीख दिली गावकऱ्यांनी प्रवचनासाठी आणि इतर लोक पण आले होते तारीख देण्यासाठी. बघा आमच्या गावातला मुलगा आहे मग दर्शनाला. त्याला भेटलो मी. मातेचं मंदिर मध्ये आहे भोजनगृह. ते जेवण करताय. तर आपण बी आता प्रसाद घेऊ. बघूया प्रसादामध्ये काय काय आहे. बघा पोळी, कढी, शिरा आणि भात आहे. बघा हाच गावाकडचाच मुलगा वाढत आहे आम्हाला. सगळे बसले प्रसाद घेण्यासाठी. आमची गावातली मंडळी. मी पण बसलोय जेवणासाठी. भात प्रसाद वगैरे घेऊन झालं. तारीख वगैरे देऊन झाली. हे बघा इथं महादेवाचं मंदिर आहे. आता निघूया
घराकडे मित्रांनो. मी बाक्षी माताचा गडावरचं भाडं असतं मला, कधी गेलो तर मी तुम्हाला गड आणि महादेवाचं मंदिर निवडून दाखवतो. तर मी आता कर्णापूर रोड सोडून आलो होता कन्नड हायवेला. हायवे सोडून सगळे हायवे सोडून दिले. आता मी आलो रोहिल्याच्या धरणापाशी. इथून गाव थोडंसंच राहिलं आहे आता. चला तर शेटच सोडूया आणि जाऊया घरी. आता झालं आहे 48,401 किलोमीटर. आत्ताच घरी आलं मी. पॅसेंजरांना उतरून दिलं बस स्टँडवर. तर बघू शकता जाताना माझी गाडी 48,280 नोट केली ती मी. आता 401 झाली. 121 किलोमीटर. जातेगाव बांगशी. आजची तारीख 2,000 रुपये भाडं बाकी ठेवलं त्यांनी, पेड नाही केलं. आता जस्ट घरीमध्ये आलेले आहे. मम्मी, काकू, भाची, मित्राची आजी. तर आमच्या गावातला मुलगा आहे तो पण तिथे शाळेत होता, तो पण भेटला होता. परमनंदगिरी जी महाराजांना त्यांनी 18/3/2026 म्हणजे 18 मार्चला तिथं सप्ताह बसतो. एक वस्ती चौगडी म्हणून वस्ती आमच्या गावात. तिथं सप्ताची त्यांनी प्रवचनसाठी तारीख दिली. सगळेजण गेलो, तारीख देऊन आलो. तिथं प्रसाद वगैरे घेतला. आता आलो जस्टमध्ये घरी. चल तर हातपाय धुया, आता फ्रेश होऊया. 2,000 रुपये भाडं होतं आजचं आपलं. तर 120 किलोमीटरमध्ये 600 रुपये मेंटेनन्स गॅस जाऊन आपल्याला 1,400 रुपये आजचे राहून जातात. कांद्याच्या प्लॉटवर असा काकडा आला आहे. आणि इथं बाजरी टाकलेली आहे 2 ओळींमध्ये. संध्याकाळचे 5:45 झालेले आहे. आता सूर्य पण मावळत आलेला आहे. संध्याकाळची वेळ झाली. बकरं मस्त खातपीत कुदू राहिले. चला रे चला. कसे कम झालेले. बाशी तर पिल्ला माग. संध्याकाळची वेळ झाली. लाईट आली. लाईट नव्हती. काही म्हणे मोटर चालू करून. मी चाललो आता मोटर चालू कर. बघा इकडे स्प्रिंगलर सोडले बघा शेतामध्ये कांद्याच्या पिकाला. तो मोटर चालू करायला जाऊया. अशी विहीर आहे, सामायिक विहीर आहे आमच्यावाली. एवढं पाणी आलं आहे विहिरीला. मोटर चालू केली आहे बघा. इथं पाणी गळतंय. दोन्ही गाड्या इथं उभे. पाणी टाकी भरवते आहे. लाईट वगैरे लावून दिले संध्याकाळची. इथं कांद्याचं शरीर कांदे लावले, त्याच्यामध्ये चालू आहे स्प्रिंगलर बघा. फिशी 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 बघा. काळू पण आला. मी आलो इकडं तर विहीर येऊन कसं गोंगतो इकडे इकडे. संध्याकाळची वेळ झाली. सगळ्यांचा चहा पिऊन झाला. ताऊचा पण झाला. मीच बाकी होतो. मी घेतो चहा. हे बघा चहा बटर. काळजा काळजा खाय. लहान मांजर होता वा. चहा आणि शेळ्या भाकरीवर काढू नाही काय बटर आहे. खाऊ नको असं झालंय त्याला. कारण तो ताण देत त्याला.